26 जनवरी 1950 ये वो दिन था जब सही मानों में भारत स्वतंत्र हुआ, या यूं कह लो कि अपने पैरों पे खड़ा हुआ। अपना संविधान, अपने कायदे कानून। इसलिए जब लाल किले के ऊपर तिरंगा फहराया गया तो भारत माता की जय से गूंज उठा आसमान। भारत माता की जय, भारत माता की जय। तो फिर हावड़े नक्षत्र वाले कैसे पीछे रहते? भारत माता की जय, भारत माता की जय। 26 जनवरी 2024। आइए देखिए कैसे याद किया इन देश के दीवानों ने इस दिन को। बोला साईनाथ महाराज की जय, भारत माता की जय। इन नन्हे मुन्ने देशभक्तों की मधुर आवाज में राष्ट्रीय गीत सुनकर माहौल बन गया देशभक्ति का। और फिर कैसे कोई किसी को रोक सकता है अपने देश के प्रति कुछ भेंट करने से। हम हिंदुस्तानी से जब सारा हावड़े नक्षत्र गूंज उठा तब इसमें एक और आवाज शामिल हुई, और वो आवाज थी हम सब के सुभाष दादा की। भारत माता की जय। 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित माझे हावरे नक्षत्रामधील सगळेच पदाधिकारी, टीवाळ असतील, पडळकर आहेत, मेयर आहेत, आमचे नवीन चेअरमन साहेब आहेत, अशी अनेक मंडळी उपस्थित, सगळ्यांची नावं घेत नाही। योग्यांचा नेहमी पाठपुरावा असतो का कामाकरता इथे काय झालं का, तर अशा सगळेच मंडळी उपस्थित, बंधू भगिनी, म्हणजे बालमित्रांनो, त्या अर्थाने तर आपण आभार व्यक्त करायला पाहिजेत महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे। 47 साली आपला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक समस्या देशापुढे, अनेक सगळ्या असलेल्या या देशामध्ये इंग्रजांना जाताना अगदी या देशामध्ये जातीपातीचं राजकारण उभं केलं। त्या सगळ्यांना सावरण्याची संधी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। त्यांनी या देशाची घटना लिहिली आणि सगळ्यात मोठी एक लोकशाही आपल्या या देशामध्ये जन्माला आली। त्या लोकशाहीच्या आधारे आपल्या देशामध्ये मग त्या लोकसभेच्या निवडणुका असतील, राज्यसभेच्या निवडणुका असतील, अगदी ग्रामपंचायत पासून
तुमच्या नगरपालिकेवरच्या सगळ्या निवडणुका ज्या असतील त्या लोकशाही पद्धतीने लढवल्या जातात आणि असलेल्या चांगल्या उमेदवाराला आपण आपल्या मनाप्रमाणे मतं देऊन त्याला निवडून आणतोय आणि त्यांच्या हातात आपण विकास करतोय. हा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला. या जगामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं आता हे झाल्यानंतर आपण बघतोय तो देश महासत्ता बनण्याकरता चाललेला आहे. या देशातले अनेक प्रोजेक्ट, अनेक प्रकल्प, अनेक रस्ते, अनेक कॉरिडॉर, अनेक गोष्टी ज्या नागरिकांवर पोचायला पाहिजे त्या पोचवण्याचं काम राज्यकर्ते आपल्यावर करत असतात. सगळ्या गोष्टी कधी कधी आपल्यापर्यंत येत जरी नसल्या तरी आपण जागरूक नागरिक येत आहात ते आपण आठवण करून दिली पाहिजेत की बाबा ही गोष्ट आम्हाला मिळाली नाही, तो आपला अधिकार आहे, तो आपण मिळवला पाहिजे. अशा अधिकाराची गोष्ट करत असताना मला एक आवर्जून सांगावं लागेल. आपण श्री क्षेत्र टेंभोड्यामध्ये ह्या हावरे नक्षत्राचं आदरणीय मी हावरे साहेबांना पण धन्यवाद देईल का त्यांनी टेंभोडे गाव माझं निवडलं आणि एक हावरे नक्षत्र इथे जन्माला आला आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण इथे राहायला आल्या कारणाने आज आम्ही सगळेजण एकमेकांशी परिचित आहोत. आपण सगळ्यांना एकमेकांना नावाने ओळखतोय. सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याकरता ह्याच्यापुढे आपण कटिबद्ध राहूया. त्या हावरे नक्षत्रामध्ये राहत असताना बऱ्याचशा काही समस्या असतील आपल्या त्या दूर करण्याची कामगिरी आज मी आहे तर मी करेल, भविष्य काळामध्ये आणखी कोणी लोकप्रतिनिधी असेल तो देखील करेल. पण आपण हे सगळं करत असताना कचरा गाडी येते, कधी अजून पाणी आपल्याला मिळालं नाही. त्याच्याकरता मी आणि बाळादा खूप प्रयत्नशील राहिलो. मागे पण मी वचन दिलं होतं, तुम्ही म्हणतील दादा प्रत्येक वेळेला येतात एक वचन देऊन जातात, पण आम्ही प्रयत्नशील आहोत. काही गोष्टी अशा आहेत की जी आजच बोललो तर लगेच उद्या होत नाहीत, पण त्या मार्गी लावण्याकरता जे काम करायला पाहिजे त्याच्याकरता आपण स्टीवन त्या दिवशी गप्पा मारल्यानंतर कळलं की किती प्रोसिजर असतं ते सगळ्या गोष्टीमधून जात असताना. तरी पण तुम्हाला आनंद वाटेल असा ह्याच्या पुढे भविष्य काळामध्ये त्या तळावाचं सुशोभीकरण हे 50 एकरचे समर्थ कार्यक्रमाचं काम देखील प्रगतीपथावर आहे, जेणेकरून आपल्याच मुलाबालांना मनोरंजनाकरता खेळण्याकरता तिथे जाता येईल. आणि हावरे साहेब मला वाटतं अजूनही 65 एकरचं एक डेव्हलपमेंट त्यांच्याकडनं पाठीमागे होतोय, म्हणजे हा सगळा रहिवास भरला जाणार आहे. तिथे बाजूला आरक्षण असलेल्या इंग्लिश शाळा, मॉडेल मार्केट, अनेक गोष्टी आपल्यामध्ये आहेत ते डीपी मध्ये असल्या कारणाने कदाचित आपल्याला माहीत नसतील. मी एवढंच म्हणेल की राज्यकर्ते, शासनकर्ते जे असतात ते सगळं पोहोचवण्याचं काम करत असताना आपली देखील एक जबाबदारी आहे. अगदी बाजूला एक डम्पिंग ग्राउंड आहे, संध्याकाळी खूप एक विचित्र असा वास आपल्याला येत असतोय. भविष्य काळामध्ये हे डम्पिंग ग्राउंड आता पडघा म्हणून एक जे आहे तिथे 85 एकरमध्ये जाणार आहे. म्हणजे इकडचं डम्पिंग ग्राउंड आपलं संपुष्टात येईल, कारण इथे कलेक्टर ऑफिस नवनगर असल्या कारणाने इथे सगळ्या गोष्टी काही तिथे राहणार नाही मिळत. तरी पण आपली एक जबाबदारी आहे की कचऱ्याचं वर्गीकरण होत नसल्या कारणाने कचरा एकत्र ठिकाणी पडतोय आणि ते एकत्र ठिकाणी पडल्यानंतर तो कुजला जातोय म्हणून त्याचा वास आपल्याला सहन करावा लागतोय. मग आपल्याकडे गाडी येत असेल तर त्या गाडीमध्ये आपणच देत असताना 2 पिशव्या आपण जर करून दिल्या, प्लास्टिक वेगळं केलं, हिरवा ओला कचरा वेगळा केला, थोडासा महिलांना त्रास होईल. पण आपण हे जर असं स्वीकारलं भविष्य काळामध्ये तर एक जागरूक नागरिक या नात्याने आपली जबाबदारी या देशाच्या प्रती असलेली आपण पार पाडली असं आपल्याला सांगता येईल. युक्रेनच्या युद्धामध्ये आपण बघितलं आता अगदी त्या घराघरामधला एक माणूस सांगतो की मला मिलिटरीमध्ये जायचं कंपल्सरी आहेच ऑलरेडी. आपण नाही, आपले आता परवडीकर इथे आहेत, त्यांनी देशाची अनेक सेवा केलेली आहे. आपले सैनिक सगळेच अगदी तिकडचे आजच्याकडे गेला उन्हात अनात अगदी बर्फामध्ये जिथे किती बिलो डिग्री हे असताना ते तिथे त्या बर्फामध्ये राहून आपल्या देशाचं संरक्षण करणार आहे. तुम्ही आम्ही इथे सुखामध्ये राहतोय सगळेच आणि तुमच्या आमच्या सगळ्या समस्याचं निराकरण करण्याकरता एक गृह खातं आहे म्हणजे पोलीस डिपार्टमेंट पासून आपल्या आपसातल्याच भानगडी नसले तर पोलीस खात्याला त्यांचं काम करता येणं अधिक सोपं होईल. सध्या एक अगदी विचित्र प्रथा आलेली आहे, अगदी कोणीतरी जोरात बोललं तरी समोर जाऊन एनसी नोंदवतोय आणि मग सांगतोय तो माझी माफी मागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. याच्यामुळे गृह यंत्रणेचा वेळ जातोय, विषय वाढतात. भविष्य काळामध्ये आपण आतापर्यंत हावरे नक्षत्रामध्ये ज्या बंधुभावाने राहतात तसेच मलाही ह्याच्या पुढे देखील दिसतील याची मला खात्री आहे. सगळेच जण आपण मिळून तुम्ही टेंभोडकर झालात. टेंभोडे गाव खूप मोठं आहे. आमच्या मीना मामीशी बऱ्याच जणी परिचित आहेत. लक्ष्मी असते, त्या सगळ्याशी वच्चिताई असते, दुकान हे करून बसलेली. त्याच्यामुळे या गावातल्या रीती, बोली, चाली, रीती सगळ्याच आपल्याला कळायला लागलेल्या आहेत. आपण देखील सगळ्याच्या सुखदुःखामध्ये असाल, आम्ही देखील तुमच्या सुखदुःखामध्ये असू आणि सगळेजण एकत्र राहून या देशाची अखंडता ही टिकवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू. खरं तर वेळ खूप झालेला आहे, आपल्या लहान मुलांचे काही कार्यक्रम आहेत. मी आज जास्त प्रबोधन करणं म्हणजे बोलणं किंवा माझं मनोगत व्यक्त करणं हे चुकीचं दिसेल. आपण इथे मला बोलावलं, हा बहुमान दिला आणि मला झेंडावंदन करण्याकरता आपण सगळ्यांना आग्रहाने बोलावल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. भारत माता की जय.
जहां सुभाष दादा ने अपने शब्दों से सबका हौसला बढ़ाया, वहीं परवीन दादा ने भी पर्दे के पीछे रहकर सबकी खुशियों को चार चांद लगाने में मदद की। और फिर शुरू हुआ बच्चों का 26 जनवरी का स्पोर्ट्स फंक्शन। ऑन योर मार्क, गेट सेट। कर हर मैदान फतेह ओ बंदिया, कर हर मैदान फतेह। घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाल तू जो फैसला। रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह। तो इस तरह हावड़े नक्षत्र के देशभक्तों ने 26 जनवरी 2024 के मैदान को फतेह किया और सबने मिलकर किया मुंह मीठा। कर हर मैदान फतेह।